नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं जे आपलं लेक्चरचा टॉपिक आहे तो म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन क्वालिटी ऑफ लाइटिंग सिस्टीम. लाइटिंग सिस्टीमची जी क्वालिटी आहे त्याच्यावरती कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतील तर ते आपल्याला पाहायचं आहे. क्वालिटी ऑफ लाईट कशी असणार आहे त्या संदर्भात सगळ्या गोष्टी बघायच्यात. तर सुरुवात करूया. इल्युमिनेशन लेवल ही एक पहिली गोष्ट आहे. त्याच्यानंतर ग्लेअर आहे, शॅडोविंग आहे, कलर रेंडरिंग इंडेक्स असतो तो आहे, युनिफॉर्मली लाईट डिस्ट्रीब्युशन आहे, कलर टेम्परेचर, फिक्चर प्लेसमेंट. फिक्चर म्हणजे त्याचे बाकीचे जे पार्ट असतील लाईट लॅम्पसोबतचे ते सगळे. सरफेस रिफ्लेक्टन्स आहे, रूमची साईज किती आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. टास्क रिक्वायरमेंट, काय टास्क किंवा काय वर्क करायचे त्याच्यावरती डिपेंड आहे. व्हिज्युअल कम्फर्ट आहे का नाही, एनर्जी इफिशियन्सी किती आहे लॅम्पची, लाइटिंग कंट्रोल सिस्टीम आहे. इसेन्शियली हाव वेल द लाईट इज डिस्ट्रीब्युटेड, लाईट कशी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे पूर्ण रूम किंवा पूर्ण जो वर्किंग प्लेन आहे त्याच्यावरती. नंतर इट्स कलर ॲपिरन्स, लाईटचा कलर, वेदर इट कॉजेस डिस्कम्फर्ट ड्यू टू ग्लेअर और एक्सेसिव्ह ब्राईटनेस, म्हणजे जी लाईट सोर्स तिथे लावलेली आहे त्याच्यापासून आपल्याला डिस्कम्फर्ट होतोय का नाही किंवा ग्लेअर त्या ठिकाणी तयार होतोय का, एक्सेसिव्ह ब्राईटनेस आहे, ह्या गोष्टींवरती लाईटिंग क्वालिटी डिपेंड असते. फर्स्ट आहे आपली फर्स्ट फॅक्टर मिळतो म्हणजे लाईट इंटेन्सिटी. द अमाऊंट ऑफ लाईट प्रोव्हाइडेड इन्शुरिंग सफिशियंट ब्राईटनेस फॉर दी टास्क ॲट हँड विदाउट बिंग ओव्हर ब्राईट. जी काही लाईट त्या लॅम्पपासून किंवा सोर्सपासून निघणार आहे ती सफिशियंट अमाऊंटमध्ये असावी, जास्त नसावी किंवा कमीही नसावी, जेणेकरून ती जी जो टास्क आहे किंवा जी आपल्याला वर्क करायचं आहे ते इझिली होईल. जास्त ओव्हर ब्राईट पण नसावी, ही पहिला फॅक्टर आहे लाईट इंटेन्सिटी. दुसरा आहे ग्लेअर, एक्सेसिव्ह डायरेक्ट लाईटिंग रिचिंग ऑन आईज, म्हणजे काही रेज काय करतात की वर्किंग प्लेनवरती न पडतात. अशी लॅम्पची फिक्सिंग किंवा लॅम्पची रचना अशी असते की त्याचे आपल्या डोळ्यांवरती लाईट रेज पडतात. त्यानं काय होतं, ऑफन कॉज बाय पुअरली पोझिशन फिक्चर ऑफ ऑर रिफ्लेक्टिव्ह सरफेस. हे कशामुळे होतं तर जी पोझिशन आहे लॅम्पची ती व्यवस्थित नसावी, पुअरली पोझिशन फिक्चर किंवा रिफ्लेक्टिव्ह सरफेस त्याच्यामध्ये जास्त असावे, त्याच्यामुळं ग्लेअर तयार होतो. अचानक आपल्या डोळ्यांवरती एखाद्याने बॅटरी किंवा टॉर्च दाबली तर आपल्याला 1-2 मिनटं किंवा काय दिसत नाही समोरचं, तर ग्लेअर तयार होतो. अशा पद्धतीने लाईट नसावी, हा एक दुसरा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर कलर रेंडरिंग इंडेक्स CRI बद्दल थोडक्यात सांगतो. CRI म्हणजे काय की आपल्या डोळ्यांना एखादी गोष्ट सनलाईटमध्ये पाहण्याची किंवा तिची शेप, साईज, कलर सनलाईटमध्ये कशा पद्धतीने दिसतो याची सवय लागलेली असते. आणि मग तीच लाईट आपण एखाद्या लॅम्पच्या अंडर बघितली तर ती वेगळी आपल्याला जाणवते. मग किती वेगळी जाणवते किंवा नॅचरल लाईटमध्ये ती कशी असणार आहे, ह्या दोघांचा जो रेशो आहे तो असतो आपला CRI. हा ॲक्च्युअल लाईट सोर्स डिस्प्ले ऑफन कॉज बाय द कलर ऑफ ऑब्जेक्ट कम्पेअर विथ नॅचरल लाईट, या संदर्भात आहे. त्याच्यानंतर कलर टेम्परेचर म्हणजे काय की कूलनेस ऑफ दी लॅम्प, किती कूल आहे किंवा त्याच्यापासून किती लाईट टेम्परेचर आपल्याला तिथं प्रोड्यूस होतं आहे, ह्याच्यावरती पण क्वालिटी ऑफ लाईट डिपेंड आहे. हे केल्विनमध्ये मेजर केलं जातं. नंतर लाईट डिस्ट्रीब्युशन, जो वर्किंग प्लेन आहे त्याच्यावरती लाईट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाली का नाही त्या संदर्भात. हाव ओनली लाईट इज स्प्रेड अक्रॉस द स्पेस, लाईट कशा पद्धतीने स्प्रेड झालेली आहे वर्किंग एरियावरती त्याच्या रिलेटेड हा पॉईंट आहे लाईट डिस्ट्रीब्युशन. नंतर शॅडोईंग, जास्त शॅडो असेल तर ती जी लाईटिंग सिस्टीम आहे आपण त्याच्यामध्ये काय डिफेक्ट आहेत किंवा ह्या गोष्टी आपण बघतो. एरिया ऑफ डार्कनेस क्रिएटेड बाय लाईट सोर्स विच कॅन अफेक्ट व्हिज्युअल कम्फर्ट अँड टास्क परफॉर्मन्स, म्हणजे एखाद्या लॅम्पच्या सोर्सच्या मध्ये काही ऑब्जेक्ट आला तर त्याची डार्क शॅडो किंवा डार्क एरिया तिथं तयार होतो, त्याला आपण शॅडो म्हणतो. मग त्यानं काय होतं की व्हिज्युअल कम्फर्ट आपल्याला जो आहे तो अफेक्ट होतो आणि टास्क जे काय वर्क किंवा टास्क आपण करणार आहे त्याच्या परफॉर्मन्सवरती पण काय होतो, काय परिणाम होतो. तर त्याच्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे सरफेस रिफ्लेक्टन्स, हाऊ मच लाईट इज रिफ्लेक्टेड ऑफ सरफेसेस इन रूम. नंतर ब्राईटनेस अँड ग्लेअर ह्याच्यानुसार तुमचा सरफेस कशा पद्धतीने रिफ्लेक्ट झालेला आहे किंवा सरफेस रिफ्लेक्ट करतोय का नाही किंवा किती ब्राईटनेस त्या ठिकाणी क्रिएट होतो किंवा ग्लेअर तयार होतोय, ह्याच्यावरती सुद्धा तुमचा हे एक डिपेंड आहे लाईटिंगची क्वालिटी.
कारण आपण बघतो की व्हाईट जर कलर भिंतींना असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लाईट रेज रिफ्लेक्ट होतात. जसा तो कलर डार्क बनतो किंवा ब्लॅक कलर्स नियरेस्ट टू ब्लॅक कलर आपण जातो, त्या पद्धतीने रिफ्लेक्टन्स कमी होतो लाईटचा आणि मग तिथं इल्युमिनेशन लेवल पण कमी होती. त्याच्यानंतर लाईटिंग कंट्रोल सिस्टीम हा एक पॉईंट आहे. ॲबिलिटी टू ॲडजस्ट द लाईट लेवल बेस ऑन द टाईम ऑफ डे और ॲक्टिव्हिटी. म्हणजे जसं डे टाईम आहे, समजा मॉर्निंगला आपल्याला जास्त, नाईटला जास्त लाईट लागेल, मॉर्निंगला थोडीशी कमी, डे लाईटला लाईटिंगची गरज पण पडणार नाही. अशा पद्धतीने जशी डेचा टाईम व्हॅरी होईल तशी लाईटिंग कंट्रोल सिस्टीम काय करेल, तुमची लाईट ॲटोमॅटिकली त्याची इंटेन्सिटी असेल किंवा नंबर ऑफ लॅम्प्स किती ऑन ठेवायचे ते ठरवेल. त्याच्यानंतर रूम साईज अँड शेप. द डायमेन्शन ऑफ स्पेस कॅन बी अफेक्टेड हाऊ लाईट इज डिस्ट्रीब्युटेड. तर जो काही वर्किंग स्पेस आहे किंवा एरिया आहे, त्या वर्किंग स्पेस किंवा रूमची साईज शेप असेल, तो त्या शेपनुसार किती लाईट त्या ह्याच्यावरती पडणार ते सुद्धा काय होतं, अफेक्ट होतं. समजा स्क्वेअर एरिया असेल, ऑल वॉल्स इन फ्रंट ऑफ लॅम्प असतील, सगळ्या भिंती लॅम्पच्या समोर येत असतील, त्यामुळे रिफ्लेक्टन जास्त होईल. काही लॅम्प ह्याचा एरिया, आपल्या रूमचा एरिया जर लॅम्पच्या इन फ्रंट येत नसेल तर तिथं लाईट जी लाईट रेज आहेत ते फॉल होणार नाहीत किंवा तिथपर्यंत लाईट रेज पोचत नाही. त्यामुळे साईज आणि शेप ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे की तिथं क्वालिटी लाईटिंग सिस्टीमची कशी असणार. नंतर टास्क रिक्वायरमेंट. स्पेसिंग लाईटिंग नीड्स डिफरंट ॲक्टिव्हिटीज लाईक रीडिंग, कुकिंग, वर्किंग ऑन द कम्प्युटर, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. तर कोणते टास्क तुम्हाला कुठला टास्क करायचा आहे ह्याच्यानुसार तिथं कुठल्या पद्धतीचे इल्युमिनेशन लेवल असली पाहिजे, कोणत्या पद्धतीची लाईटिंग स्कीम असली पाहिजे, तर ते ठरवता येतं. त्याच्यानुसार टास्कनुसार सुद्धा लाईटिंग स्कीम वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तिथं त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे लाईटिंगची क्वालिटी. नंतर एनर्जी एफिशियन्सी. द पॉवर कन्झम्पशन ऑफ लाईटिंग सोर्स किती आहे, त्याच्यानुसार तुमची एनर्जी एफिशियन्सी डिपेंड असते, किती तिथं एनर्जी रिक्वायर्ड आहे, ह्या गोष्टी अफेक्ट करतात. तर हे लॅम्पवरती डिपेंड असतं. आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघतो आपण की जो LED लॅम्प आहे, तर तो LED लॅम्प खूप कमी प्रमाणात लाईट एनर्जी कन्झम्पशन करतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला लाईट सोर्स देतो किंवा लाईट त्याच्यापासून आउटपुट बाहेर आपल्याला भेटतं. त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी आत्ता जास्त आहे. नंतर लास्ट पॉईंट आहे ॲस्थेटिक कन्सिडरेशन. हाऊ द लाईट डिझाईन कंपोनंट आर ओव्हरऑल स्पेस. म्हणजे ओव्हरऑल कन्सिडरेशन केलं जातं की लाईटिंग सिस्टीम कशी डिझाईन करायची किंवा म्हणजे कंपोनंट असतील किंवा कॉम्प्लिमेंट्स असतील काय, तर त्या कशा असल्या पाहिजेत. त्याच्यानुसार हे जवळपास 12 फॅक्टर आहेत, त्याच्यावरती तुमची लाईटिंग क्वालिटी डिपेंड असते. मी परत एकदा वरतून तुम्हाला फक्त रिवाईज करतो की फॅक्टर्स अफेक्टिंग क्वालिटी ऑफ लाईटिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये लाईट इंटेन्सिटी आहे, ग्लेअर आहे, कलर रेंडरिंग इंडेक्स CRI आहे, कलर टेम्परेचर आहे, लाईट डिस्ट्रीब्युशन आहे, शॅडोइंग आहे, सरफेस रिफ्लेक्टन्स, लाईटिंग कंट्रोल सिस्टीम, रूम साईज शेप, टास्क रिक्वायरमेंट, एनर्जी एफिशियन्सी आणि ॲस्थेटिक कन्सिडरेशन. असे जवळपास 12 फॅक्टर हे तुमचे लाईटिंग जी क्वालिटी आहे लाईटिंग सिस्टीमची त्याच्यावरती अफेक्ट करतात किंवा लाईटिंग सिस्टीम डिझाईन करताना हे पॅरामीटर कन्सिडर केले जातात. तर आजचं लेक्चर आपण ह्या एक स्पेशल टॉपिकसाठीच घेतलेलं होतं. सर्वांना टॉपिक समजलेला असेल. ठीक आहे, आजचं लेक्चर मी इथंच स्टॉप करतो. धन्यवाद.